कसे आहात सर्वजण? झालं जेवण वगैरे? माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला असं वाटतं की मी कायमस्वरूपी या जगात राहणार आहे, पण असं नसतं. एक ना एक दिवस आपल्याला हे जग सोडून जायचं आहे, हो की नाही? आणि माणूस आहे गृहीतच धरत नाही की अरे मला हे जग तर एक दिवस ना एक दिवस सोडून जायचंच आहे, नाही का? परंतु तो इतका पैशाच्या मागे लागलेला असतो की तो विसरून जातो. तर असंच आहे बघा. चांगल्या नोकऱ्या सोडल्या होत्या लोकांनी आणि लंडनला नोकऱ्या करण्यासाठी चालले होते, गेले होते. काही जाणार होते, काही काहींचे नवरे तिथे कामाला होते आणि त्यांच्या नवविवाहिता होती खुशबू राजपुरोहित. ही देखील तिचं जानेवारी महिन्यात लग्न झालं होतं आणि तिचा नवरा तिथे कामाला होता आणि त्याने त्याच्या बायकोला तिकडे बोलवून घेतली होती. काय राहिले असतील हो, एक महिनाभर किंवा एक 15-20 दिवस. त्याच्यानंतर तो लंडनला गेला आणि तो म्हणाला की नंतर तू ये 5-6 महिने. आणि त्या मुलीला सर्वांनी इतकं सुंदर रीतीने, छान रीतीने, अगदी गळ्यात पडून बायका वगैरे सर्व आई वडिलांनी यांनी त्यांना लंडनच्या विमानात बसवली. त्यांना काय माहिती होतं, लंडनचं विमान हे यमसदनी पाठवणारं विमान आहे आणि ह्या दोघा नवरा बायकोंचं कधीच मिलाप होणार नाही आयुष्यामध्ये, कधीच म्हणजे कधीच नाही. तर असं भयंकर होतं कालचं विमान. जे विमान पडलं ना, त्याच्यामध्ये असंख्य नाती ही झाली, म्हणजे कायमची तुटली आणि कायम ती माणसं निघून गेली, कायमची. तर माणूस विचार तरी करतं का हो की उद्या सकाळी काय होईल? असं आहे बघा आयुष्य, माणसाचं जीवन. आणि किती काही. आणि सांगायचं म्हणजे एक मुलगी, तिला 10 मिनिटं उशीर झाला आणि तिने खूप विनंत्या केल्या की नाही मला जाऊ द्या ना, मला जाऊ द्या ना, पण त्या लोकांनी तिला जाऊन नाही दिली. तर तिला त्यावेळेस खूप वाईट वाटलं की माझं विमान मिस झालं, मी नाही जाऊ शकले त्या विमानाने. परंतु ती तिथेच होती, विमानतळावरच होती आणि तिला असं कळालं की त्या विमानाचा अपघात झाला आणि 10च मिनिटं तिला उशीर झाला होता. 10 मिनिटं उशीर झाला होता तर तिला काय ते पाठवत नव्हती लोक. म्हटले नाही, तुम्हाला खूप उशीर झालेला आहे, तुम्ही काही जाऊ नका. तर कधी कधी ना माणसाच्या, मला एक सांगायचं म्हणजे, माणसाच्या आयुष्यामध्ये कधी काही वाईट गोष्टी घडतात तर ती आपल्याला पूर्वसूचना असते की नाही, तू असं समजू नको की, म्हणतात ना देव आपल्यासाठी काहीतरी वेगळं त्यांनी केलेलं असतं. तो त्याची योजना वेगळी असते, त्याचे विचार वेगळे असते. आपण फक्त पायापुरतं बघणार असतो, पण आपला देव प्रभू किंवा सर्व करता करविता तो आपल्यासाठी त्याची योजनाच वेगळी असते. आपल्याला वाटतं हे असं कसं झालं, आमचं ते एवढं चांगलं चाललं होतं, एवढं असंच घडायला पाहिजे होतं, नाही का? परंतु नाही, त्याची योजना असेल, त्याच्या योजनेने जे घडेल ते आपण स्वीकारून पुढे जात जायचं. आयुष्य हे असंच आहे. आपल्या आयुष्यात काही वाईट गोष्टी घडतात, त्यामुळे आपल्याला काही शिकायला भेटतं. असंच आहे आयुष्य. रोज आपण काही ना काही शिकत असतो आणि शिकणं हे फार गरजेचं आहे. असं आहे बघा. आता काही लोक काय करतात, देवाला आहे ना फक्त आपल्या मतलबापुरते हात जोडतात आणि म्हणतात झालं, आता मी हात जोडले, मी देवासाठी भरपूर केलं, आता देव मला माफ करेल. पण असं नसतं. देव कधी माफ करतो ना देव माफ, ज्या वेळेस तुम्ही परत ती गोष्ट करणार नाही, परत त्या गोष्टीला तुम्ही स्पर्श करणार नाही, ती गोष्ट बोलणार नाही, ती गोष्ट ऐकणार नाही, त्या गोष्टीपासून तुम्ही तुमचं मन बाजूला करतात, तेव्हाच देव तुम्हाला त्यापासून मदत करेल. नाही तर तुम्ही आता 10 मिनिटं देवाजवळ बोलला की देवा मी असं चुकलो, मला माफ कर, मला हे कर, मला क्षमा कर, आणि परत 2 दिवसांनी तुम्ही तीच जर घाणेरडी चूक करत बसला, देव म्हणाला रे काय समजतं का, काय करतोय हा, बरोबर त्याच चुका करतोय आणि माझ्याकडे परत येतो आणि मला म्हणतो देवा मी आता हे असं करणार नाही. असं नसतं होत. नाही, ते एका निर्णयावरच ठाम राहायचं, दोन्ही बाजूला नाही चालायचं, इकडं पण तिकडं पण. त्याने काय होतं, फसगत होते, माणूस मध्येच पडला जातो. त्यामुळे एक तर एकच वाट, खरी तर खरी वाट, खोटी तर खोटी वाट.
तीच धरायची नाही. आपल्याला ह्यातून मार्ग काढायचं, चांगलं व्हायचं, चांगलं सुधारायचं, आपण घाणेरड्या गोष्टीपासून लांब जायचं, तर आपण चांगली वाटच धरली पाहिजे. तुम्ही कधी चांगले देवाकडं मागताल, देवाला बोलताल आणि परत तुम्ही घाण कृत्य करताल, तर देव तुम्हाला क्षमा करेल का? नाहीच करणार. देव म्हणाल, अरे नाही, हा फक्त आपल्या मतलबापुरतो हात जोडतो आणि एकदा ह्याचा मतलब गेला की हा परत घाणेरडा वागतो, माहिती आहे का? त्यामुळे देव तुम्हाला शिक्षा देतो, दुसरं काही नसतं. माणूस कोणाला कधी कितीही घाण बोलू द्या, परंतु काही होणार नाही. वरच्यानी जर शिक्षा दिली ना, तर त्याची सारखी शिक्षा जगात कोणीच देऊ शकत नाही. एवढं मात्र खरे. देव जे करतो ना, ते सर्व आपलं दिवसभराचं, वर्षाचं, आपले जेवढे वयाचे वर्ष आहेत तेवढ्याचा हिशोब त्याच्याकडे असतो. नुसारच तो आपल्याला शिक्षा देतो. देव आपल्याला वारंवार आजार पण देत आहे ना, तर त्यातून आपण एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की माझ्या हातून काहीतरी चुकत आहे, एवढं मात्र खरे. म्हणून तो देव मला अशी शिक्षा देत आहे. तर माणूस काय करतं? नाही, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. देवाला नम्रपणा आणि देवाला नितळ मन म्हणजे स्वच्छ मन लागतं, माहिती का? ह्या दोनच गोष्टी देवाला लागतात. खरेपणा, नितळ मन, स्वच्छ अंतकरण, ह्याच गोष्टी देवाला लागतात. बाकी देवाकडे काही नसतं, माहिती का? एखाद्याबद्दल तुम्ही मनात कपट ठेवणार आणि देवाला हात जोडणार आणि मनात तर त्याच्या चाललेले अगं बाई ते असं ते तसं ते तसं आणि हात नसते जोडलेत, तर तसं नसतं, माहिती का? सर्व तन मन धनाने देवाला शरण जायचं असतं आणि देवाशिवाय तुम्हाला कोणीच मदत करू शकत नाही, एवढं मात्र खरं.